श्री सद्गुरू भजलिंग महाराज यांच्या चंदन उटी पूजेप्रित्यर्थ प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी या श्री संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन या विषयावर जयवंत महाराज बोधले यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीस अक्षय तृतीया निमित्ताने श्री सद्गुरू भजलिंग महाराज यांची उटी पूजा बाळासाहेब वास्ते, नवनाथ वास्ते, राजाभाऊ देशपांडे, संजय दुधाणे, ज्ञानेश्वर दुधाणे, मनीष वास्ते यांच्या हस्ते तर पौरोहित्य विश्वास जोशी यांनी केले। जयवंत महाराज बोधले यांनी अनेक संतांनी परमार्थ करत असताना प्रपंचही अतिशय उत्तम केला। सध्याच्या काळात पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार कसे करावेत आणि वयाच्या 10व्या वर्षापर्यंत जर चांगले संस्कार केले तरच निश्चित उपयोगी पडतात। संसारातील तारुण्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमावर त्यांनी अतिशय सुंदर माहिती दिली। 3 दिवस चालणाऱ्या या प्रवचनमालेस कर्कम आणि पंचक्रोशीतील भक्त भाविक यांनी भरभरून प्रतिसाद देत आध्यात्मिक विचारांच्या पर्वणीचा लाभ घेतला। यावेळी तात्यासाहेब पाटील, ज्ञानेश्वर दुधाणे यांनी पुढील वर्षी पसायदान या विषयावर पंचदिवसीय प्रवचनमाला व्हावी असे व्यक्त केले। या उटीमुळे उन्हाळ्यात होणारा शरीराचा दाह कमी होतो अशी भाविक भक्तांची भावना असल्यामुळे कर्कम ग्रामस्थ बालगोपाळांसह उटी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। प्रवचनमाला यशस्वी करण्यासाठी श्री सद्गुरू भजलिंग महाराज ट्रस्ट भाविक भक्तांनी परिश्रम घेतले।